अंगण सजलन हिरवीगार शेत डोलती माझी गौमाता लक्ष्मी घरी नांदते ओटी भरू तुझी गुळाची आणि वैरणाची डोहाळे जेवण घालू लाडक्या लेकरासाठी तुझ्यामुळे बहरलं घर आमचं सुखानं तुझ्यामुळे बहरलं घर आमचं सुखानं हिरवी नक्षी बांगड्यांवर फुल माळली केसांवर डोहाळे जेवण साजरे नव्या पाहुण्याचं स्वागत रे. नाव सांगायचं. डॉक्टर राजेंद्र महादेव गवळी. गाईचं हे पहिलंच वर्ष आहे डवा जेवणचं का कसं? पहिलंच वर्ष आहे. किती वर्षाचं आहे? 3 वर्षाची कालवड आहे. हे कसं काय सुचलं आपल्याला? हे आमच्या वडिलांची इच्छा होती की आपल्याकडे एक सुंदर अशी खिलार कालवड असायला पाहिजे म्हणून आम्ही पारख करून आणलेली होती आणि वडिलांची इच्छा होती की तिथे ढवाळ जेवण घालायला पाहिजे. आईची इच्छा होती, सर्व कुटुंबाची इच्छा होती म्हणून हे आम्हाला ढवाळ जेवण करणं योग्य वाटायला लागलं. या निमित्तानं काय एक आनंद वाटतोय? या निमित्तानं मला एकच सांगा वाटतं की प्रत्येकाच्या घरी एक खिलार गाय असावी आणि प्रत्येकाने खिलार गायचा गोवंश वाढवायला हवा. शेतकऱ्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? शेतकऱ्यांसाठी खिलार गाय ही नक्कीच वरदान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासोबत एक खिलार गाय पाळली तर आपल्या कुटुंबाचं एक नातंच आहे हे लक्षात घ्यावं.